सत्तावंचित जातींचं प्रतिनिधित्व करत असताना, वैचारिक सामाजिक प्रतिनिधित्व करत असताना या जाती ज्या सांस्कृतिक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेल्या आहेत, यांना तुम्ही एक मतदार म्हणून तुमच्याकडे आणण्यासाठी नेमकं काय त्या संदर्भात सांगा? सांस्कृतिक दृष्टीने पाहिलं तर ह्या देशाची संस्कृती म्हणून जे आज दाखवत आहेत, म्हणजे ज्या उच्चवर्णीय लोक दाखवतात की आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या फार प्रगल्भ आहोत, तर मी माझ्या आगरी कोळी बांधवांना, भंडारी बांधवांना, मच्छीमार बांधवांना सांगेन की आमची संस्कृती ही जागतिक संस्कृती आहे. कारण जगाबरोबर जायचं असेल तर समुद्रामार्गे स्वस्त आणि पटकन जाता येतं. हा जलवाहतुकीचा विषय आहे. विमानाने जाणं फार अवघड आहे आणि मोठ्या संख्येने माल असेल, माल वाहतूक असेल, मनुष्य वाहतूक असेल, ती विमानाने करतात, ते समुद्रमार्गे करता येते. हा एक मुद्दा झाला. आम्ही जागतिक दर्जाचे लोक आहोत, आमची संस्कृती जागतिक आहे हे समुद्र सांगते. दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्रावर आणि देशावर ज्या लोकांनी राज्य केलं, म्हणजे दिल्लीमध्ये मागच्या काळामध्ये एका मुलीवर बलात्कार झाला चालत्या बसमध्ये, किंवा तुम्ही पाहिलं असेल की नगर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय मंडळी असतील किंवा बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या संख्येने होतात. हे स्त्रीभ्रूण हत्या आणि मागासवर्गीय हल्ले करणं ही मनुस्मृतीची लक्षणं आहेत. मुंबईपासून उरण, पनवेल, आता महामुंबईचा भाग होतो, ही शहरं वाढत चालली. तिथे कारण काय, तर इथे स्त्रिया सुरक्षित आहेत, स्त्रीभ्रूण हत्या होत नाही. त्याचं कारण इथे एकवीर आईची मातृसत्ताक संस्कृती रुजलेली आहे. मातृसत्ताक संस्कृती स्त्रियांना अधिकार देते. तुम्ही आता मार्केटमध्ये पाहिलं असेल, मोठ्या प्रमाणात मच्छी विकणाऱ्या आमच्या महिला आहेत, अगदी बिनधास्तपणे फिरत आहेत. त्याला कोणालाची भीती नाही. आता हे जागतिक बंदर आहे उरणसुद्धा, मग इथल्या महिला घाबरत का नाहीत? इथल्या महिला पदर डोक्यावर घेऊन घरामध्ये कोंडलेल्या का नाहीत? त्याचं कारण हे आहे की ही मातृसत्ताक संस्कृती ही जागतिक दर्जाची संस्कृती आहे. आणि भारताला हे कधी कळलं नाही की उरण, मोऱ्यामध्ये, करंजामध्ये आमच्या ज्या महिला आहेत अत्यंत शूर आहेत, लढाऊ आहेत, अर्थसत्ता त्यांच्याकडे आहे, लग्नामध्ये ते हुंडा देत नाहीत. आणि स्त्रीभ्रूण हत्या करू नका, बेटी बचाओ बेटी पढाओ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. तर नरेंद्र मोदींना माझं आव्हान आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत कधीतरी आमच्या मोरा कोळीवाड्यामध्ये, करंजा कोळीवाड्यामध्ये या. बेटी बचाओ बेटी पढाओ हे कसं करायचं आमच्या कोळणी तुम्हाला शिकवतील. पण ह्या लोकांना नजरच नाहीत, यांनी डोळे बंद करून घेतलेत. आणि म्हणून मागासवर्गीय आगरी, कोळी, माळी, भंडारीने असं कधीही समजू नये की आमची संस्कृती छोटी आहे. उलट ह्या बायका लग्नामध्ये हुंडा घेऊन बायका जाळणाऱ्या नेत्यांना आमच्याकडून एक गिफ्ट आहे. तुमच्या घरातल्या बायकांना जर सुरक्षित करायचं असेल तर तो उपाय आमच्याकडे आहे. ती मातृसत्ताक संस्कृती आई एकविरीची आहे, तथागत गौतम बुद्धाची आहे. आणि ही लेणी आत इथे उरणमध्ये तुम्ही आत्ता मंदिर आपण पाहिलं, विमानतळ प्रकल्पामध्ये केरुमाता लेणी आहेत, मुंबईमध्ये जरा 25 किलोमीटर लेणी आहे, कार्ल्याला लेणी आहे. ह्या सगळ्या लेणींची जी प्रतीकं आहेत ही मातृसत्ताक आहेत. महिला भगिनींना अधिकार देण्याचे आहेत. आणि भारतीय संविधानाचा गाभा स्त्रियांना अधिकार देण्यातून होतो. सावित्रीबाई शिक्षणाची सुरुवात स्त्रियांना शिक्षण देऊन करतात, पुरुषांना देऊन करत नाहीत. कारण स्त्री बदलली तर कुटुंब बदलतं. आणि म्हणून सांस्कृतिकदृष्ट्या 2000 वर्ष इथल्या उरणच्या आगरी कोळ्यांनी, मुंबईच्या कोळ्यांनी आपली संस्कृती टिकवून धरलेली आहे. फक्त ती संसदेत नेण्याचं काम जे अपूर्ण आहे ते आता आपल्याला करायचं आहे. ते मी करायला निघालो आहे. आपली सगळ्यांची मदत मला गरजेची वाटते. जे काही शक्य होईल ते आपण पाठवू शकता, मी स्वीकारायला तयार आहे. पण लोकसभेत आपल्याला जायचं आहे आणि लोकसभेमध्ये मातृसत्ताक एकवीर आईचा फोटो, मोठा फोटो मला लावायचा आहे कुठे, लोकसभेच्या दालनात. आणि सांगणारे जोपर्यंत हे सभागृह, म्हणजे ज्या सभागृहाने कौरव पांडवांच्या काळात द्रौपदीवर अत्याचार केला, ती साडी खेचली, याला उत्तर देण्याचं काम आमची कोळीण महिला करेल. की जिच्या साडीला किंवा कोणाला केसालाही हात लावण्याची हिंमत जगातल्या कुठल्या पुरुषामध्ये नाही. असं कोणी केलं तर कातीने उभा चिरण्याची हिंमत ही आगरी कोळ्यांच्या संस्कृतीमध्ये आहे, जी द्रौपदीमध्ये नव्हती ती आमच्यामध्ये आहे. म्हणून आमचा फोटो, आमच्या कोळणीचा फोटो, आमच्या एकविराचा फोटो आम्ही लोकसभेत लावू, तेव्हाच ही लढाई आम्ही जिंकू, असं मी या निमित्ताने सांगू शकतो. उरण पनवेल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. हा उरण मावळ मतदारसंघ जो आहे, याच्यामध्ये जे उरण हे शहर येतं, हे खास करून पोर्तुगीज, इंग्रज यांच्याही काळात एक गाजलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गाजलेलं आहे. आणि विविध धर्मांची संस्कृती या शहरामध्ये आजही एकोप्याने नांदते आहे. वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये MIM हा पक्ष देखील सामील आहे. तर उरणचं असं नेमकं काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की अल्पसंख्याक समाजाचं हे वैशिष्ट्य या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदताना दिसतं आहे? उरण हे शहर 2500 ते 2000 वर्षापासून व्यापारी शहर आहे. आता जगाशी व्यापार करायचा म्हटलं की जगातल्या सगळ्या धर्मियांचा संबंध येतो. आणि तुम्ही इथे पाहिला असेल, हा पीरवाडी दर्ग्याचा मोठा परिसर आहे आणि फार सुंदर असा ऐतिहासिक दर्गा आहे. आणि इथला मुस्लिम समाज हा अत्यंत प्रगत समाज आहे. म्हणजे त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, शिकलेले लोक आहेत, व्यापारी लोक आहेत, मोठे मोठे शेतकरी आहेत. आणि त्यामध्ये तुंगेकर हे नाव फार प्रसिद्ध आहे उरण शहरात.
आणि ह्यामध्ये उरण शहरामध्ये मुस्लिम समाज असेल, अलिबाग शहरामध्ये मुस्लिम समाज असेल, रत्नागिरीमध्ये मुस्लिम समाज असेल, हा आमच्या बरोबरीने राहतो, भाऊ भाऊ म्हणून राहतो. म्हणजे मी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं की अलिबाग शहराचं नाव अलिबाग हे शहर अलीशाह बाबांच्या नावावरून पडलं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल महाराष्ट्रामध्ये चर्चा होते, त्यांचे गुरु कोण, पण संत याकूब बाबा हे रत्नागिरीच्या दर्ग्यातले, केळशीच्या दर्ग्यातले संत याकूब बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. तसंच उरण शहराची ओळख म्हणजे हा पिरवाडी दर्गा हा प्रसिद्ध आहे आणि हा सगळा बीचसुद्धा प्रसिद्ध आहे आणि तुम्ही सहज माहिती घेतली तर ते हजारो वर्षांची परंपरा आहे. याच पद्धतीनं उरण शहरामध्ये 1535 साली पहिल्यांदा चर्च झालं आणि चर्चमध्ये जे आज तुम्ही लोक आगरी कोळी येतात दिसतात, म्हणजे जे ईस्ट इंडियन लोक आहेत ते आमच्या आगरी कोळीच लोकांनी 400 वर्षापूर्वी धर्मांतर केलेलं आहे. म्हणजे सगळ्या जाती धर्मांना सामावून घेण्याचा हा इतिहास आहे आणि हे आम्हाला सहज जमतं कोकणातल्या लोकांना. आणि म्हणूनच मी ही जी टोपी आहे, कोळी टोपी, ही टोपी ज्यावेळी मी खासदार ओवीसी यांच्या डोक्यात घातली ती त्याच प्रेमाने घातली आणि त्याच प्रेमाने त्यांनी स्वीकारली आणि तीच टोपी मी प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यात घातली. तर बाकीच्या लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं, हे काय आहे, पण हे काही विशेष नाही. आम्ही अरब राष्ट्रामध्ये जेव्हा व्यापाराला जायचो आगरी कोळी लोक, तेव्हा सोनं घेऊन यायचो. तर अरब राष्ट्राशी व्यापार करताना मैत्री ही करावीच लागते, त्यामध्ये काय विषय काय आला त्यामध्ये. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला हा निर्णय हा भारताच्या दृष्टीने 2000 वर्षाचा इतिहास, सर्वसमावेशक इतिहास, म्हणजे लोकांना स्वीकारण्याचा इतिहास जागवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून मुस्लिम बांधव आज सन्मानाने आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही बरोबरीचं नेतृत्व त्यांना देतो. असं नाही की पक्षातल्या एक जागा घ्या, 2 जागा घ्या, असा भाग नाही. तर जिथं जिथं मुस्लिम समाज आहे तिथे आम्ही ह्या विधानसभेच्या माध्यमातून त्यांना नेतृत्व देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि वंचित समूहांना लोकसभेत जसं सामावून घेतले तसं मुस्लिम बांधव आमच्याबरोबर आहोत. आणि म्हणून आज आम्ही या दर्ग्याचं दर्शन घेतलं, आपण पाहू शकता. अशाच प्रकारचं चर्च उरण शहराचा इतिहास आहे. आणि म्हणून उरणमधून खासदारकी लढवत असताना मला सगळ्यात योग्य पक्ष जर वाटला असेल तर कुठला, वंचित बहुजन आघाडी, की ज्या पक्षाने खऱ्या भारताला नेतृत्व दिलेलं आहे. मुस्लिम बांधव असतील, जैन असतील, बौद्ध असतील, ईस्ट इंडियन असतील, ख्रिश्चन असतील, यांना घेऊन आणि सगळ्या वंचित समूहांना घेऊन जाण्याचं कसरतीचं काम जे इतर पक्षांना वाटते ते आम्ही अगदी सहज केलेलं आहे. आणि हीच धक्का देणारी गोष्ट प्रस्थापित पक्षांना आहे. प्रस्थापित पक्षांना हे जमलं नाही, त्यांनी ह्या लोकांना कधी स्वीकारलं नाही, नेतृत्व दिलं नाही, त्यांचं शोषण केल्याचा इतिहास आहे. आणि म्हणून मी मुद्दामहून आज त्रिवे मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आगरी कोळी बांधव हा छोट्या मनाचा नाही, संकुचित नाही, तो जागतिकच आहे. मुंबई शहर वाढण्यामागं जी कारणं आहेत त्यामध्ये त्याचं जे विशाल मन आहे, त्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही इथे भावाभावाप्रमाणे सामान्य त्यांची प्रगती होते. अतिशय शांत रम्य असा हा दर्ग्याचा परिसर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की उरण आहे की आणखी काय आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये उरण शहर, मुंबई ह्या शहराची जी वैशिष्ट्ये आहेत ती या मावळ मतदारसंघातल्या लोकांना समजावी. आणि पनवेल उरणपासून तुमचा एकविरा कारल्यापर्यंतचा जो भाग आहे ते अनेक मुस्लिम वस्त्या आहेत, अनेक दर्गे आहेत. याचं कारण हा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे आणि तिथेमध्ये एखाद्या विशिष्ट लोकांचं गौरव गाण्याचा विषय नाही, तर हा भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. जसं निसर्गामध्ये वेगवेगळ्या जातींची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, तसं जे मानवी जीवन आहे, एकाचा कुठलाही अट्टाहास आपल्याला दिसून येत नाही. म्हणून खऱ्या भारताचं दर्शन या निवडणुकीमध्ये होतं आहे. या निवडणुकीचा प्रचार करत असताना मी अत्यंत आनंदाने याचा आनंद घेतो आहे. रिझल्ट काय लागेल तो नंतरचा विषय आहे, पण प्रचाराचा हा विषय देशाच्या दृष्टीने मला अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा वाटतो आहे. तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. हे 1585चं एक चर्च आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे प्रचंड सामाजिक आणि धार्मिक एकोप्याचं हे शहर आहे. इथे ही संस्कृती रुजलेली आहे. हे तुम्हाला प्रतिनिधित्व करताना या संस्कृतीच्या संदर्भात काय तुम्ही? मला आता हे सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडीची जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, जैन हे अल्पसंख्याक भारतीय आणि सगळे वंचित बहुजन घटक ही एकत्र करण्याची जी कल्पना आहे, उरण हे त्याचं आदर्श रूप आहे, मुंबईत हे विस्तारित रूप आहे आणि भारत हे त्याचं आदर्श रूप आहे की इथे सर्व प्रकारच्या धर्मांना समान स्थान दिलेलं आहे. आणि ज्याला आपण सेक्युलरिझम म्हणतो की धार्मिक भावना हे त्या सभागृहात, पण राष्ट्रीय स्तरावर देश आणि राष्ट्र हे सगळ्यात महत्त्वाचं. ही बाबासाहेबांनी कल्पना दिली आम्हाला की मी प्रथमता भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय आहे, पण या सगळ्यांना सामावून घेण्याची मनाची विशालता आमच्यामध्ये आहे. उरण शहरामधला हा जो इतिहास आहे आपल्याला दाखवतो आहे की उरण शहरातल्या लोकांनी केव्हापासून, आता इथे पाट्या पाहिल्यात तुम्ही, आमच्या आगरी कोळ्यांनी केव्हापासून हा जागतिक विचार आत्मसात केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे.
एकाच वेळी एक दर्गा आहे, एक चर्च आहे आणि एकविराईचं मंदिर आहे. अशा प्रकारचं हे सुंदर असं भव्य भारताचं रूप आपल्याला उरण शहरात पाहायला मिळते. आणि इथल्या लोकांची प्रेरणा घेऊनच मी यामध्ये उतरलो आहे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आम्ही काम करतो आहे, ओवेसी साहेबांच्या बरोबर काम करतो आहे. उरणच्या जनतेला आणि सगळ्यांना आणि संपूर्ण भारताला हा अतिशय आदर्श असा संदेश आहे. एखाद्या मोठ्या ग्रंथापेक्षा सुंदर असा प्रेमाचा हा संदेश आहे असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो. माझं एक म्हणणं आहे की आपले प्रश्न, आपली जी आजची अवस्था आहे उरण आणि पनवेलकरांची, सगळ्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या आहेत. समुद्रावरून आम्हाला हकललं जातं, 1 रुपया दिला जात नाही. JNPT बंदरामध्ये आमचं स्थान 0 आहे, नेव्हीमध्ये आमचं स्थान 0 आहे. या सगळ्याला जबाबदार आपलं प्रारब्ध किंवा नशीब किंवा दैव नाही, तर हे प्रश्न पृथ्वीवरचे आहेत आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेत. आम्ही आतापर्यंत राजकीयदृष्ट्या जागृत नव्हतो. आमच्याकडे कोणी काही पैसे दिले, हळदी कुंकाला काय भेटवस्तू दिली किंवा काय दिलं, असं रस्ता एखादा बांधला की आपण आपलं वाटतं की काहीतरी काम झालं, असं नाही. खरं म्हणजे हा सगळा निधी आहे पश्चिम महाराष्ट्रात वळवला गेला आणि या निधीची वाट लावली. धरणं बांधली, त्या धरणात पाणी नाही म्हणून त्यामध्ये आम्ही मुतू काय अशा प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही दिले. ही आमची गोडचूक होती. आत्ता आम्हाला आमचे प्रतिनिधी देणं हा त्यावरचा सकारात्मक उपाय. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की समोरच्या लोकप्रतिनिधींनी मागच्या काळात 70 हजार कोटी लुटलेले आहेत. तो पैसा आता ते निवडणूक ओतणार आहेत आणि म्हणून निवडणुकीत ओतणारा पैसा दारू मटण याला न बोलता मतदान हे आपल्या प्रतिनिधीसाठी करावं. किंबहुना अशा प्रकारची मदत जर आपण माझ्याकडे घेऊन आलात तर निश्चितपणे आपण अधिक संख्येने पत्रकं छापू, अनेक संख्येने मीडियाला आवाहन करू की बाबा रे, तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला पैशाचे पाकडे देणार नाही, पण मासे, भाकऱ्या, बोंबील, चटणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे येऊन नारायण नागूंकडे खायचे ते आम्ही जरूर देऊ आणि तुमची खाण्याची व्यवस्था करू. हे करण्यासाठी जे जे आपण कराल ते मी स्वीकारायला तयार आहे. अतिशय तुमचा छोटा भाऊ नम्रतेने हे आपल्याला आव्हान आहे की ही निवडणूक आपण शर्तीची करूया आणि मावळमध्ये JNPT, ONGC आणि नेव्ही यासाठीचं प्रतिनिधित्व करणारा माणूस हा दिल्लीमध्ये असला पाहिजे, कारण हे केंद्रीय प्रकल्प आहेत. हे विधानसभेच्या अंतर्गत, आमदारकीच्या अंतर्गत येत नाहीत. ही लोकसभेची निवडणूक आहे. इथे उमेदवार मी तुमचा राहण्यासाठी तयार झालेलो आहे. तर आता निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. मी काय कुठे चुकलो, कमी पडलो तर कान माझा पकडू शकता. मी तुमचा छोटा भाऊ आहे, पण ही संधी गमावू नका ही माझी आपल्याला विनंती आहे.